माध्यमातून। सांगलीमधील वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाणी पातळी कमी झाली आहे, मात्र पाण्याचा विसर्ग कायम ठेवण्यात आलाय, त्यामुळे नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। मुक्ताईनगर शहरात मुरुम टाकून रस्त्याचे खड्डे बुजवून रस्ता व्यवस्थित करण्यात आला, मात्र भर पावसाळ्यामध्ये गटारी आणि पाणी पुरवठा पाईपलाईन टाकण्यात येत असल्यानं रस्ता पुन्हा खोदण्यात आलाय। रस्त्याचे 3 ते 4 झाले। सामने बातमी दाखवताच रस्त्याचं काम पुन्हा करण्यात आले आहे। धुळे जिल्ह्यामध्ये डेनेमेन या कपडे विक्रीच्या दुकानाला रात्री 11ला आग लागली। दुकानातून धुराचे लोट बाहेर पडल्यानंतर आगीचा प्रकार उघडकीस आलाय। पालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले, मात्र दुकानातील लाखो रुपये किमतीचे कपडे आणि इतर साहित्य जळून खाक झाले। भुसावळमधील वरणगाव शहरामध्ये कंत्राटदार कंपनीने पाणीपुरवठा योजनेचे 2 जलकुंभांचं बांधकाम केलेलं नाही, तर पालिका प्रशासनाला वारंवार सांगून उपयोग होत नाही। त्यामुळे सामाजिक कार्यकर्ता शेख सईद शेख भिकारी यांनी आंदोलन केलं। प्रशासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी स्वतःला पालिकेच्या गेटला दोरीने बांधून आंदोलन केलं।